आवाज येतोय का? अरे आवाज येतोय का? येस सर. ठीक आहे. बघा, दुसरा एक्झरसाइज, ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन. आता ग्रुप ही कन्सेप्ट तुम्ही फर्स्ट सेमिस्टर मध्ये बघितल्या. ग्रुप म्हणजे काय, ग्रुपचं फंक्शन काय, ग्रुपचे क्लासिफिकेशन बघितले, ग्रुपचे टाईप बघितले. पण आता याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन म्हणजे त्याला आपण म्हणतो गट चर्चा, असं आपण थोडक्यात त्याला म्हणतो. आता ही गट चर्चा म्हणजे कशाच्या संदर्भात असणार? विथ रेस्पेक्ट टू द फार्म अँड फार्म फॅमिली. जे शेतकरी असतात किंवा शेतकरी कुटुंब असतात, तर ह्यांच्यामध्ये जे काय क्वेश्चन किंवा प्रॉब्लेम रेज होतात, तर त्यावरती ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशन मधून आपण फक्त सोल्युशन फाइंड आउट करणं आणि एक प्रॉपर सोल्युशन डिरेक्ट करणं, यासाठी आपण ग्रुप डिस्कशन ऑर्गनाइज करत असतो. मीन हिअर वी सी द डेफिनेशन व्हॉट इज द ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन म्हणजेच काय? तर ग्रुप म्हणजे माहित आहे, 2 or more people इन रेसिप्रोकल कम्युनिकेशन इज कॉल्ड ग्रुप असं म्हणतो. त्यानंतर डिस्कशन म्हणजे याच्यामध्ये द स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी कंडक्टेड थ्रू द ग्रुप मेंबर फॉर एक्सचेंजिंग देअर इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन, त्याला आपण डिस्कशन म्हणतो. आता ग्रुप डिस्कशन म्हणजे काय? द ग्रुप डिस्कशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रुप थिंकिंग कॉन्फरन्स. त्याला आपण काय म्हणतो की गट चर्चेमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन विचार करणं, आणि त्याला आपण विचार परिषद असं म्हणतो. ग्रुप थिंकिंग कॉन्फरन्स, कॉन्फरन्स म्हणजे परिषद म्हणतो. तर अशी जी काय विचार परिषद आहे, ही विचार परिषद आपण ऑर्गनाइज करतो. आणि याच्यामधून डिस्कशन मे बी डिफाइन्ड ॲज द ग्रुप ऍक्टिव्हिटी वेअर नंबर ऑफ पर्सन मीट टुगेदर अँड ट्राय टू अंडरस्टँड अँड टू सॉल्व्ह द पर्टिक्युलर प्रॉब्लेम. आणि डिस्कशन मधून काय करतो आपण, एकमेकाला एक मेसेज जो असतो किंवा आपण इन्फॉर्मेशन असतं किंवा एखादा कुठलाही कंटेंट असतो, तर तो शेअर करत असतो. त्यातून आपले जे प्रॉब्लेम असतात तर ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, विच इज कॉमन टू देम. आणि जे प्रॉब्लेम हे कॉमन असतात सर्वांच्या मध्ये, असे प्रश्न आपण तिथं कन्सिडर करत असतो, ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. Then it is also defined as the form of discourse which occurs when two or more persons are recognizing a common problem, exchange and evaluate information and ideas in an effort to solve the problem. आणि अशा पद्धतीने ते सर्व जे काही ग्रुप मेंबर असतात ते एकत्रित येतात, ते एक सुसंघटित होतात, त्यांचे कॉमन प्रॉब्लेम हे तिथं सॉर्ट आउट करतात आणि त्याच्यावरती इन्फॉर्मेशन किंवा आयडियाज असतात किंवा एफर्ट्स असतात किंवा त्याच्यामधले जे काही सोल्युशन्स असतात, तर ते एक्सचेंज करतात, त्यातून इव्हॅल्युएशन करतात, काय सोल्युशन सॉर्ट आउट करतात आणि काय सजेशन त्याच्यामध्ये फायनलाइज करतात. द पर्पज ऑफ ग्रुप डिस्कशन मे बी शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट स्पेसिफिक टॉपिक. एखाद्या स्पेसिफिक टॉपिक वरती इन्फॉर्मेशन शेअर करणं, ही एक महत्वाचं ग्रुप डिस्कशन मधले पॉइंट आहे. दुसरं, अनालायझिंग अँड इव्हॅल्युएटिंग दॅट इन्फॉर्मेशन टू गेट सम जनरल कन्क्लुजन. त्यानंतर आपण काही गोष्टी एकमेकांच्या मध्ये चर्चा केल्यानंतर त्याचं मूल्यमापन करणं आणि त्यातून योग्य कन्क्लुजन, निष्कर्ष काढणं. आणि ग्रुप डिस्कशन इज अन ऑर्गनाइज्ड एक्सचेंज ऑफ व्ह्यूज. आणि हे जे काही ग्रुप डिस्कशन असतं, तर ते आपले व्ह्यूज असतात, तर ते एक्सचेंज करण्यासाठी आपण तिथं ऑर्गनाइज केलेलं असतं. म्हणजे थोडक्यात आपण ग्रुप डिस्कशन म्हणजे ग्रुप थिंकिंग कॉन्फरन्स वेअर द नंबर ऑफ पर्सन कम टुगेदर और मीट टुगेदर to exchange or share the information on common problem, and upon that they understand, and after that exchange and evaluate the information, ideas and efforts to solve that problem. And likewise we consider the group discussion for solving each and every critical as well as major problem that were raised within the farming community. And what is the objective of group discussion? आता काय उद्दिष्ट ग्रुप डिस्कशनचे? काय पहिलं उद्दिष्ट ग्रुप डिस्कशनचे? टू हेल्प इन अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम बाय पुलिंग नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑफ द नंबर ऑफ पर्सन. आता ग्रुप डिस्कशन मध्ये 12, 15, 16, 25 पर्यंत व्यक्ती असू शकतात. या 15-16 व्यक्ती ज्या सहभागी झालेल्या असतात त्या सगळ्यांचे प्रॉब्लेम किंवा अडचणी ह्या एकच असतात किंवा सिमिलर असतात. आणि याच्यामधून काय केलं जातं, तर हे प्रत्येक जण आपलं जे काय ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचा वापर करून किंवा आपल्या अनुभवाचा वापर करून जे काय आपल्या समोर उभा राहिलेले प्रश्न असतात तर ते सोडण्याचा प्रयत्न करतात. सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू जनरेट द न्यू आयडियाज अँड मेथड्स अँड सिलेक्ट द रॅशनल वन थ्रू ग्रुप इंटरॅक्शन. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला या ग्रुप डिस्कशन मध्ये प्रत्येक 20, 22, 25 मेंबर असतात, तर प्रत्येकाला तिथं चान्स दिला जातो की तुमच्या काय कल्पना आहेत
जे प्रश्न उद्भवले त्याच्यावरती तुमच्या काय कल्पना आहेत, तुमच्याकडे काय वेगळ्या पद्धती आहेत का, किंवा आपण ह्या कशा पद्धतीने तर्कशुद्धपणे आपण एकमेकाबरोबर चर्चा करून यातले कसे विषय सोडवू. तर असा एक हेतू आपला किंवा उद्दिष्ट आपल्या ग्रुप डिस्कशनचा आहे. आणि तिसरं, टू ऍक्ट ऍज अ सेफ्टी वॉल फॉर रिड्युसिंग द टेन्शन अँड रिमूव्हिंग द मिसअंडरस्टँडिंग. हे एक आपलं सोयीस्कर सोपस्कर किंवा आपणाला सुरक्षित असं एक मार्ग आहे की त्यातून आपण आपल्या स्वतःच ताणतणाव यातून आपण मुक्त होतो. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जे काय वेगवेगळे मिसअंडरस्टँडिंग असतात तर ते सुद्धा आपण तिथून कमी करू शकतो किंवा काढून टाकू शकतो. हे एक उद्दिष्ट. नेक्स्ट वन, टू मेक अ डिसिजन ऑन द बेसिस ऑफ डिस्कशन अमंग ऑल मेंबर्स. त्याच्यामधून एक महत्वाचा हेतू जो असतो तर तो निर्णय घेणं. जे प्रश्न उद्भवले त्या प्रश्नावरती जे काही सोल्युशन असतात त्या सोल्युशनवरती निर्णय घेणं अपेक्षित असतं. फक्त चर्चा करत बसणं त्याला काही एक अर्थ नसतो. म्हणजेच काय, टू मेक अ प्रॉपर डिसिजन और रॅशनल डिसिजन ऑन द बेसिस ऑफ डिस्कशन अमंग द ऑल मेंबर्स. देन टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन अँड इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑन अ टॉपिक ऑर इश्यू. त्याचबरोबर नेक्स्ट वन ऑब्जेक्टिव्ह आहेत की जे आपलं माहितीचे जे देवाणघेवाण असेल त्याला आपण एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतो. कशासाठी? टू इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑन अ टॉपिक ऑर इश्यू. की त्या टॉपिकवरचं समजदारी वाढवणं आणि तो इश्यू त्या ठिकाणी समजून घेणं. लास्ट वन ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्लॅन अ प्रोग्राम ऑर ऍक्शन प्लॅन. तर ह्याच्यावरती जे आपलं उद्दिष्ट आहे की जे आपल्याकडं उद्भवणारे अडचणी असतील किंवा वेगवेगळे प्रश्न असतील तर त्याच्यावरती प्लॅन तयार करणे किंवा ऍक्शन प्लॅन हा तयार करणं. तर अशी आपली 5 ते 6 उद्दिष्ट ग्रुप डिस्कशनची आहेत. आता कसं ग्रुप डिस्कशन ऑर्गनाईज करायचं, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशन जर तुम्हाला तयार करायचं, सॉरी तिथं ऑर्गनाईज करायचं आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे का ती व्यवस्थित पार पाडायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला पॉइंट आहे, डिसाइड द टॉपिक ऑर इश्यूज ऑर प्रॉब्लेम्स टू बी डिस्कस्ड, म्हणजे अजेंडा ऑफ मीटिंग असं आपण म्हणतो. तुम्ही या ज्या ग्रुप डिस्कशन असेल तर त्या ग्रुप डिस्कशन मध्ये असे कुठले इश्यूज किंवा कुठले प्रॉब्लेम पण कसे पाहिजेत, कॉमन पाहिजेत. टॉपिक असेल, इश्यूज असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर ते कॉमन पाहिजेत की जे आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे त्याला आपण अजेंडा ऑफ मीटिंग म्हणतो. तर तो डिसाइड करा. देन डिसाइड डेट, टाइम, प्लेस ऑफ ग्रुप डिस्कशन, म्हणजे कन्व्हिनियंट फॉर ऑल द मेंबर्स, म्हणजे सर्व मेंबरना सोयीस्कर अशी वेळ, ठिकाण आणि तारीख आणि वार ही तिथं डिसाइड करा. Then identify the members for formulating group. Send them invitation circular in advance. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये कोण सहभागी होणार आहे तर ते अगोदर डिसाइड करा आणि त्यांचा एक ग्रुप तयार करा आणि त्या ज्या ग्रुपमध्ये जे लोक असतील तर त्यांना इन्व्हिटेशन द्या किंवा निमंत्रण द्या किंवा पत्र द्या की ऍडव्हान्स मध्ये जर माहिती असेल तर तो व्यक्ती त्या मीटिंगसाठी किंवा डिस्कशनसाठी तयार राहील. नंतर मेक द रिक्वायर्ड अरेंजमेंट लाईक सिटिंग, रेडिओ, ऑडिओ, व्हिज्युअल. तुम्हाला जी ग्रुप डिस्कशन साठी आवश्यक असणारे साधन सामुग्री किंवा फिजिकल मटेरियल तर त्याचा अरेंजमेंट करा. म्हणजे सिटिंग अरेंजमेंट असेल, ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील किंवा ऑडिओ व्हिडिओ डिव्हाइसेस असतील तर त्याची अरेंजमेंट करा. त्यानंतर सिलेक्ट ग्रुप डिस्कशन लीडर और चेअरमन अमंग द मेंबर. त्यानंतर तुम्ही जे कोण 10, 12, 15 जण असाल तर त्यातलं ग्रुप डिस्कशन चेअरमन एखाद्याला निवडा की ज्यामधून तुम्ही यू रिक्वायर्ड ऍडवाइस टू हिम अबाउट कंडक्टिंग डिस्कशन इफेक्टिव्हली. त्याच्यामध्ये तुम्ही एक्सटेन्शन वर्कर किंवा लीडर हे सुद्धा तिथं येऊ शकतात आणि त्यांच्या मदतीने जो लीडर असेल तर तो ऍडवाइस करेल की जे काही ग्रुप डिस्कशन आपण करणार आहे तर त्याच्यावरती एक चांगले डिरेक्शन किंवा इफेक्टिव्ह मार्गदर्शन हे त्यातून केलं जाईल. देन हॅव अ रेफरन्स मटेरियल फॉर डिस्कशन ऑफ अ टॉपिक. तर काही गोष्टी, तांत्रिक गोष्टी आपण मांडत असतो त्याला आपण टेक्निकल इन्फॉर्मेशन. आता ज्यांना त्या गोष्टीवरती क्रिटिसाइज करतील किंवा टीका करतील किंवा त्याच्यावरती प्रूफ मागतील तर त्यावेळेस तुमच्याकडे रेफरन्स मटेरियल असणं अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही शिफारशी करता त्यावेळी त्या शिफारशीचं रिकमेंडेशन किंवा त्या शिफारशीचं जे काही डॉक्युमेंटेशन ते असणं अपेक्षित आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला तिथं ऑब्झर्व कराव्या लागतील. देन हाऊ टू कंडक्ट ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन कसं कंडक्ट करायचं तर तुम्हाला जसं सांगितलंय, स्टार्ट द मीटिंग इन टाइम अँड मेक द ग्रुप कम्फर्टेबल. तुम्हाला ज्या दिवशी, ज्या ठिकाणी, ज्या वेळ सांगितले त्या दिवशी ग्रुप डिस्कशनला सुरुवात करा. देन इंट्रोड्यूस द मेंबर टू वन अनदर.
तुम्ही एकमेकांची ओळख करून द्या. हा इकडून आला, हा तिकडून आला, की जेणेकरून तुमचं ग्रुप डिस्कशन स्मूथली होईल, एकमेकांची आयडेंटिफिकेशन किंवा ओळख होईल. यासाठी तुम्ही इंट्रोड्यूस द मेंबर्स ऑफ वन अनदर. देन द लीडर शुड अनाउन्स द टॉपिक. त्यानंतर त्या ग्रुप डिस्कशन मधला जो लीडर असेल किंवा नेता असेल किंवा जो ज्याला जास्त माहिती असेल किंवा ज्याला त्याच्यामधला इंटरेस्ट असेल तर त्यानं तिथला जो टॉपिक असेल तर तो अनाउन्स करा. देन पर्पज अँड इम्पॉर्टन्स ऑफ डिस्कशन. आणि त्याचबरोबर लगतच त्या आपण हेतू काय आहे आणि त्याचं महत्व काय हे सुद्धा त्याने तिथं लगेच नमूद करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आज द मेंबर्स टू एक्सप्रेस देअर ओपिनियन वन बाय वन. त्यानंतर प्रत्येक मेंबरला तुम्ही सांगा की आपलं ओपिनियन जे असेल तर ते वन बाय वन एक्सप्रेस करा. म्हणजे एकमेकां ज्यावेळेस आपण एक्सप्रेस करत असतो तर त्यावेळेस सगळ्यांनी ऐकून घेणं किंवा सगळ्यांना ते समजणं अपेक्षित असतं. त्यानंतर कंडक्ट द डिस्कशन इन अ डेमोक्रेटिक वे. तुम्ही जे डिस्कशन किंवा तुमच्यामधली जी चर्चा आहे, जी चर्चा होणार आहे, तर ती लोकशाही पद्धतीने करा. कुठल्याही प्रकारे किंवा कोणत्याही वाईट कृत्य होईल अशी चर्चा तिथं करू नका. अलाव शाय मेंबर्स टू स्पीक अँड कंट्रोल द एक्सेसिव्ह टॉकर्स. जे कोण लाजाळू वगैरे असतात, म्हणजे जिथं आल्यानंतर मी कसं बोलू, काय बोलू, एवढ्या लोकांच्या पुढे कसं बोलू, तर अशा मेंबर्सना तिथं बोलणं किंवा त्यांचं एक कंट्रोल जर नसेल तर कंट्रोल करणं अशा पद्धतीने तुम्हाला तिथं अरेंजमेंट करावं लागेल. आणि त्याचबरोबर जे जास्त बोलणारे असतात तर त्यांचं सुद्धा तुम्हाला म्हणजे एक्सेसिव्ह टॉकर असं आपण त्याला म्हणतो, तर त्यांचंही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन किंवा त्या ग्रुप डिस्कशन मध्ये त्यांना घ्यावं लागेल आणि कंट्रोल करावं लागेल. त्यानंतर कीप द डिस्कशन फ्रेंडली अँड इनफॉर्मली. तुमचं जे डिस्कशन आहे तर ते फ्रेंडली असावं, म्हणजे एकमेकाला मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये डिस्कशन असावं. डू नॉट डिस्कस द स्पीकर हिअर व्हॉट ही थिंक्स. कुठल्याही जो स्पीकर असेल, म्हणजे ज्या ग्रुप डिस्कशन चालू असतो त्या ग्रुप डिस्कशन मध्ये जर एखाद्या व्यक्ती बोलत असेल त्याला डिस्कस करणं किंवा त्याचं ऐकून घ्या आणि त्याच्यावरती विचार करण्याचा प्रयत्न करा. त्याला मध्येच डिस्टर्ब किंवा कुठल्याही पद्धतीचं ऑब्स्टॅकल क्रिएट करू नका. कीप द डिस्कशन ऑन राईट ट्रॅक, फोकसिंग ऑन द मेन इश्यू ऑफ टॉपिक. तुम्हाला जो इश्यू सांगितलाय त्या इश्यू वरतीच तुमचं ग्रुप डिस्कशन कंटिन्युअसली चालू असणं अपेक्षित आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही विषय तुम्ही तिथे घ्यायचा नाही. लीडर शुड कीप डिस्कशन मुव्हिंग बट नॉट ड्रायव्हर इट. Leader's opinion must not dominate the discussion. आता लीडर शुड कीप डिस्कशन मुव्हिंग बट नॉट ड्राईव्ह इट. जे डिस्कशन असेल तर तो लीडर पुढं चालू ठेवू शकतो, पण तो व्यवस्थितपणे हाताळेलच असं नाही. द ओपिनियन मस्ट बी डॉमिनेट द डिस्कशन. काहींची मतं सुद्धा तुम्हाला सप्रेस करू शकतात. गिव्ह शॉर्ट समरीज ऑफ द डिस्कशन टुवर्ड्स द डिसिजन. ज्यावेळी तुम्ही निर्णयाकडे येत असता त्यावेळी तुम्ही जे डिस्कशन केलेलं आहे तर त्या डिस्कशन वरती तुम्हाला समरी तिथं द्यावी लागेल की ज्या आधारावरती तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. ते लिस्ट आउट as many solutions as possible, identify appropriate and feasible solution. तुम्हाला जी सोयीस्कर असतील असं तुम्हाला सोल्युशन जर निवडायचं असेल तर तुम्हाला जेवढी काय तुमच्या समोर प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची जी काय ओपिनियन्स किंवा सजेशन सूचना असतात तर त्या सॉर्ट करा आणि त्यानुसार तुम्हाला जे काही फिजिबल सोल्युशन असतील तर ते तिथं अप्लाय करा. एक्सटेन्शन एजंट शुड नोट डाऊन द इम्पॉर्टंट पॉइंट्स डिस्कस्ड. जे काही विस्तार कार्यकर्ते असतील तर त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये जे काही आपण डिस्कशन करत असतो तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक समान न्याय किंवा समान सिमिलॅरिटी जे काय असतात तर त्या डिस्कशन मध्ये येणं, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन असेल, त्यांचे ओपिनियन असतील किंवा तुमचं नॉलेज असेल, तुमचं एक्सपिरियन्स असेल, तर या गोष्टी तुम्हाला तिथे काय करावं लागतील, सगळ्यांना इक्वल पोझिशन मध्ये तिथं द्यावं लागतील. सो एक्सटेन्शन एजंट शुड नोट डाऊन द इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस्ड. आणि जो आपला एक्सटेन्शन वर्कर असेल तर त्यानं जे काय आपलं डिस्कशन मधले महत्वाचे ठळक मुद्दे असतील तर ते ठळक मुद्दे त्यांना तिथं घेऊन घेणं अपेक्षित आहे. देन फॉलोअप ऑफ मीटिंग.
आपण आता मीटिंग जर तिथं सुरू केली किंवा मीटिंग घ्यायचं ठरलं तर त्या मीटिंगचा पाठपुरावा अपेक्षित असतो. एक्सटेन्शन एजंट शुड सर्क्युलेट द मिनिट्स ऑफ मीटिंग. आपला जो विस्तार कार्यकर्ता असतो तर तो विस्तार कार्यकर्त्याने मिनिट्स ऑफ मीटिंग, आपल्या मीटिंगचे मिनिट्स ऑफ मीटिंग हे सर्क्युलेट करणं अपेक्षित आहे. तो डिस्कशन, कारण हे केल्यामुळं आपलं कंडक्शन स्मूथ होतं आणि जर आपण असं केलं नाही तर आपलं डिस्कशन स्मूथ होणार नाही. तर आपला स्मूथ डिस्कशन साठी आणि बेटर नॉलेज साठी तुम्हाला फॉलोअप घ्यावा लागेल. आफ्टर दॅट यू डिसाइड द डिस्कशन. An extension agent should help the members in getting technical information or any other required assistance so that desirable action can be made by the member. तुम्हाला जो विस्तार कार्यकर्ता जो असतो तर तो विस्तार कार्यकर्ता हा तुम्हाला जे काही ऍडिशनल रिक्वायर्ड जे काही इन्फॉर्मेशन किंवा टेक्निकल इन्फॉर्मेशन असेल किंवा अदर रिक्वायर्ड असिस्टन्स so that desirable action can be taken by the members. Likewise, you take follow-up of the group discussion. Then advantages or merit of group discussion. Group discussion conduct केल्याचे फायदे काय आहेत? It is democratic method allowing each members to express his opinion. ही एक लोकशाही पद्धत आहे की ज्यामध्ये आपण प्रत्येक मेंबरला आपण त्यांची मतं मांडण्यासाठी तिथं प्रयत्न करत असतो किंवा त्यांना तिथं अनाऊन्स करत असतो आणि एंड प्रोडक्ट इज टर्म ऑफ गेन इन नॉलेज इज बेटर. ते नॉलेज आणि एक्सपिरियन्स आर शेअर बेटर. तुम्ही जे काय ज्ञान आणि अनुभव हात येणार आहात तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. प्रोसेस ऑफ थिंकिंग इज सिस्टमॅटाइज. एक संघ ही जी काय तुमची सिस्टमॅटाइज्ड थिंकिंगची प्रोसेस आहे तर ते आपल्याला ग्रुप डिस्कशन मध्ये दिसून येते. त्यानंतर दुसरा फायदा आहे ग्रुप माइंड इज सुपिरियर टू इंडिव्हिज्युअल माइंड. जे ग्रुपचं मन असतं तर ते एकदम सुपिरियर असतं ऍज कम्पेअर्ड टू इंडिव्हिज्युअल. कारण इंडिव्हिज्युअल मध्ये एकच व्यक्ती विचार करत असतो, ग्रुपमध्ये 10, 15, 16 जेवढे काही व्यक्ती असतात तर तेवढे त्याच्यावरती विचार करत असतात. हेल्दी ग्रुप स्पिरिट इज स्टिम्युलेटेड. जे कुठलं हेल्दी ग्रुप स्पिरिट्स असतात किंवा ते प्रेरणादायी असतात तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रेरणा देतात किंवा त्याच्यातून तुम्हाला एक प्रेरणा निर्माण होत असते. सो हेल्दी ग्रुप स्पिरिट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन इज मेड इझी. तुमचं नियोजन असेल किंवा त्याचं अंमलबजावणी असेल तर ते अतिशय योग्य पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, जे प्लॅनिंग असेल आणि इम्प्लिमेंटेशन असेल तर ती इझी पद्धतीने करावं लागेल. मिसअंडरस्टँडिंग आर अवॉइड. चुकीच्या जर काही गोष्टी होत असतील, घडत असतील तर ते अवॉइड करा. इट हेल्प इन डेव्हलपिंग द ऑफ लिडरशिप. ह्याच्यामधून आपल्याला आपलं जे काही लिडरशिप आहे तर ते लिडरशिप डेव्हलप करण्यासाठी आपल्याला मदत होते. देन लिमिटेशन्स. ग्रुप डिस्कशनचे काही डिसएडव्हान्टेज. वाईड व्हरायटी ऑफ इंडिव्हिज्युअल डिसिप्लिन. इनडिसिप्लिन मेंबर्स मे बी स्पॉइल द क्वालिटी ऑफ डिस्कशन. या ग्रुप डिस्कशन मध्ये चांगले मेंबर सुद्धा असू शकतात पण एखादा वाईट विचित्र जर मेंबर आला तर ते डिस्कशन स्पॉइल करणं किंवा खराब करणं, त्यातून जे काय आउटपुट असेल तर चांगलं न येणं, अशा गोष्टी होऊ शकतात. दुसरं विलेज फंक्शन, पॉलिटिकल विलेज फंक्शन अँड सोशिओ पॉलिटिकल सिच्युएशन मे हिंडर द यूज ऑफ दिस मेथड. आता सद्यस्थितीमध्ये जर बघितलं ग्रुप डिस्कशन हे आपल्याला बघायला मिळत नाही कारण मीडियाचा वापर, त्याच्यामध्ये सोशल फॅक्शन्स असतात किंवा सोशल पॉलिटिकल सिच्युएशन असतात की ज्यामधून तुमचं ग्रुप डिस्कशन हे काय होतं, हिंडर होतं किंवा तिथून घेतलं किंवा तुम्ही बघितलं जात नाही. इट इज नॉट सुटेबल फॉर द टॉपिक फॉर विच द मेंबर्स आर. जर एखादा मेंबर एखाद्या प्रश्नावरती नवीन असेल तर अशा लोकांना किंवा अशा व्यक्तींना त्यामध्ये सहभागी करू नका. ग्रुप हार्मनी कॅन नॉट बी क्रिएटेड स्पेशली वेन द ग्रुप इज लार्ज ऑर हेट्रोजेनस. त्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादा ग्रुप जर मोठा असेल तर ह्या ग्रुप डिस्कशन मधून आपल्याला युनिटी मेंटेन करता येत नाही, स्पेशली वेन ग्रुप इज लार्ज. किंवा आपण जर ग्रुप जर 20-25 पेक्षा मोठा असेल तर त्यावेळेस अशा परिस्थिती उद्भवू शकतात. साइज ऑफ द ग्रुप हॅज बीन इंडिपेंडेंट लिमिटेड फॉर इफेक्टिव्ह डिस्कशन. त्यावेळेस तुम्ही सायंटिफिक डिस्कशन करता त्यावेळेस तुमचे ग्रुप मेंबर
हे व्यवस्थित किंवा त्यांची जी साईज असेल तर ती व्यवस्थित असावी. जर जास्त असतील तर त्याचं इफेक्टिव्हनेस किंवा डिसिजन साठी आपण अडचणी निर्माण होऊ शकतात. इट इज नॉट पॉसिबल टू टेक डिसिजन इन लिमिट ऑफ क्रायसिस ऑफ इमर्जन्सी. आपल्या जर काही इमर्जन्सीचे काही क्रायसिस असतील तर त्यावेळेस आपल्याला तिथे शक्य होत नाही की आपण तिथं ग्रुप डिस्कशन करणं गरजेचं आहे. सो दिस वन इज द लिमिटेशन ऑफ ग्रुप डिस्कशन. व्हॉट आर द टाइप्स और टेक्निक्स ऑफ ग्रुप डिस्कशन? द ग्रुप डिस्कशनचं पहिलं लेक्चर. Lecture is a method of verbal presentation. Verbal presentation करतो about topic by speaker to a group of audience used to audio visual aids. Using delivering a lecture is more effective. Lecture facilities presentation of information in a systematic way. The chief limitation in picture is the passive role of audience. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लेक्चर मध्ये जसं आता आपण बघतो की एक स्पीकर असतो, बाकीचे फॉलोअर्स असतात किंवा त्याला आपण लिस्नर म्हणतो. स्पीकर काय करतो, त्या पुढच्या ग्रुप मेंबरना संबोधतो. पुढचे जे कोण ग्रुप मेंबर असतात तर त्यांना संबोधन करून त्याच्यामधून त्यांना ऑडिओ व्हिज्युअल एडचा तिथं वापर केला जातो. त्याच्या माध्यमातून तिथं लेक्चर दिलं जातं. लेक्चर मधल्या फॅसिलिटी प्रेझेंटेशन पद्धतीने माहिती दिली जाते. त्यानंतर दुसरा टाइप आहे आपल्या ग्रुप डिस्कशनचा पॅनल डिस्कशन. याच्यामध्ये 2, 3 ते 4 एक्सपर्ट लोकांचे पॅनल असतात आणि एका विशिष्ट विषयावरती चर्चा करण्यासाठी त्यांना तिथं बोलवलं जातं आणि त्यांच्या मार्फत जे कोण पॅनल डिस्कशनचे हेड्स असतील तर त्यांच्या मार्फत ग्रुप डिस्कशन हे कंडक्ट केलं जातं. डिबेट आपण वादविवाद असं म्हणतो. ही अतिशय वाईट गोष्ट आहे, विचित्र गोष्ट आहे की ज्यामध्ये आपण डिबेट हे करत असतो. पण डिबेट इज मोस्ट इम्पॉर्टंट नाउडेज बिकॉज डिबेटमुळं आपणाला काही सोल्युशन असतात तर ते सोल्युशन तिथं मिळत असतात. विदाउट एनी सोल्युशन यू कांट गेट. जर तुम्हाला सोल्युशनच तिथं मिळत नसेल तर तुम्ही तिथून पुढे कुठल्याही स्टेप तिथं घेऊ शकत नाही. सो रिप्रेझेंटिंग अफर्मेटिव्ह अँड अदर निगेटिव्ह साइड ऑफ द क्वेश्चन, usually there are two speakers in each side. Each speaker is given a definite time to make him main speech and rebuttal after the main speeches have been completed. The range of subject for debate is limited to controversial topics. जर काय controversial topic असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला limitation असतात किंवा त्या ग्रुप डिस्कशन मध्ये जे काही डिबेट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सूट मिळेल. सिम्पोजियम. तर दिस इज अ सिरीज ऑफ टॉक. हा सिरीज ऑफ टॉक आहे की ज्यामध्ये तुम्हाला डिफरंट आस्पेक्ट ऑन सिंगल सब्जेक्ट ते स्टडी करता येतात. आणि इट इज द मेथड इन विच स्मॉल मेंबर्स ऑफ रिसोर्स पर्सन present short paper on a given topic. Different speaker, each one speaks for a definite period of time and present different phase or subdivision of general topic. Symposium is primarily meant for information gathering at the professional level. It is must suited to present technical information by various experts. त्याला आपण काय म्हणतो, सिम्पोजियम. या सिम्पोजियम मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक्सपर्ट लोक असतात. त्याच्यावरती वेगवेगळ्या रिसोर्सेसचा स्टडी केला जातो. रिसोर्स बेस त्यांचा डेटा कलेक्ट केला जातो. तो डेटा केंद्राकडून सुद्धा तिथं जो डेटा असेल तर तो डेटा तिथं कलेक्ट केला जातो आणि त्या डेटावरती जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन वरती चर्चा केली जाते. आणि जी इन्फॉर्मेशन ऑडियन्स अबाउट डिफरंट स्पीकर, ती वेगवेगळ्या स्पीकर कडून त्यांना तिथं माहिती मिळत असते. त्याला आपण सिम्पोजियम म्हणतो. फोरम. जसं तुम्ही ही सुद्धा एक डिस्कशन मेथड आहे ज्याच्यामध्ये सर्व लोक एकत्रित येतात आणि एकाच विषयावरती त्याचं जे काही चर्चा असेल, मनन असेल किंवा रिडिंग असेल तर या गोष्टी चालू असतात. आणि इट इज पिरियड दॅट मे बी फॉलो एनीवन ऑफ द अदर मेथड ऑफ अ प्रेझेंटेशन. हे डिस्कशन म्हणजे फोरम डिस्कशन म्हणजे पिरियड दॅट मे बी फॉलो एनीवन. त्याच्याबद्दल तुम्ही कुणालाही तिथं फॉलो करू शकता ऑफ द अबाव मेथड. ज्या काय वरच्या मेथड आहेत तर त्या मेथडचं तिथं कॉम्बिनेशन तुम्हाला केलं जातं. प्रेझेंटेशन इट कन्सिस्ट ऑफ क्वेश्चन पिरियड. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन उत्तर देतं, क्वेश्चन विचारलं जातं, त्याचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित असतं. आणि बस ग्रुप इट इज ऑल्सो कॉल्ड एज 60 फिलिपाईन्स. याच्यामध्ये तुम्हाला जे नंबर ऑफ पीपल्स असतील
ते नंबर ऑफ पीपल्स तिथे डिवाइड करावं लागतील स्मॉल ग्रुपमध्ये आणि टॉपिक इज डिस्कस इन अ लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. 1, 2 ते 3 ग्रुप तयार करून त्यांच्याकडून जे काय आपले वेगवेगळे विषय असतील किंवा डिस्कशनचे पॉईंट असतील तर त्या लिमिटेड टाइम ऑफ पिरियड मध्ये समजून घ्या. दिस इज कॉल्ड अ बस सेशन ऑर हर्डल सिस्टम ऑफ फिलिप्स 66. देन वर्कशॉप, त्याला आपण कार्यशाळा म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा सेम जसं आपण बस ग्रुप मध्ये बघतो त्याच पद्धतीने फक्त फॉरवर्ड मध्ये आपली एंट्री असते. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी हे तिथे शिकवल्या जातात किंवा दिल्या जातात. आणि वर्कशॉपचं मेन जे एलिमेंट आहेत तर लेक्चर बाय एक्सपर्ट, स्मॉल ग्रुप मीटिंग ऍज पर द इंटरेस्ट ऑफ पार्टिसिपंट, लायब्ररी फॅसिलिटी, नंतर इंडिव्हिज्युअल कन्सल्टेशन अँड स्टडी, इन्फॉर्मल डिस्कशन, रिक्रिएशनल अँड सोशल इव्हेंट. तर अशा पद्धतीनं आपलं वर्कशॉपचं तिथं सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी पार पडत असतात. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे मेंदूला सतत चालना देणं. तर इन दिस टाइप ऑफ डिस्कशन प्रॉब्लेम इज गिवन टू अ ग्रुप कन्सिस्टिंग फ्यू नॉलेजेबल पीपल. ह्याच्यामध्ये जे काही डिस्कशन असतं तर ते डिस्कशन जे काय ज्ञानी लोक असतात तर यांच्या समोर किंवा यांच्या असिस्टंटनं तिथं कंडक्ट केलं जातं आणि आस्क फॉर प्रोड्युसिंग ऍज मेनी पॉसिबल सोल्युशन ऍज पॉसिबल within a given a period of time. It is a form of thinking in which junction reasoning gives way to create initiative, its purpose to promote the goal activity. Then seminar म्हणजे एक ग्रुप डिस्कशनच ऍक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामध्ये आपले जे महत्वाचे पॉइंट असतात तर ते आपण त्यामध्ये मांडत असतो. आणि द पार्टिसिपंट ऑन द बेसिस ऑफ देअर स्टडी अँड रिसर्च आर प्रेझेंटेड. The seminar enables a study in depth to be made in specific area under the guidance of experts. Then conference, परिषद म्हणजे त्या gathering of people or a cheap period of for intensive discussion. They are usually held for period of between 2 and 3 days, pooling of group of experience and opinion among a group of people who have a special qualification in that area. म्हणजे सेमिनार आणि कॉन्फरन्स ह्या दोन्ही सिमिलरच गोष्टी आहेत ग्रुप डिस्कशन मधल्या. पण याच्यामध्ये तुमचे जे काय प्रॉब्लेम असतात तर सेमिनार मध्ये वन वे म्हणजे वन स्पीकर असतो, पण कॉन्फरन्स मध्ये मेनी स्पीकर्स असतात की ज्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये जो सल्ला असेल तर तो कॉन्फरन्स मध्ये योग्य मिळतो आणि सेमिनार मध्ये जो सल्ला मिळतो त्याच्यामध्ये तुम्हाला एरर किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स असतात तर ते तुम्हाला दिसून येते. तर लाईकवाईज वी कम्प्लीट हिअर द ग्रुप डिस्कशन. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या टॉपिकचं नाव, फोटो काढून घ्या वाटल्यास. तुम्ही ग्रुप डिस्कशन करायचं आहे. प्रत्येकानं आपल्या आवडीचा टॉपिक निवडायचा. त्या टॉपिकचं तुम्ही कुठल्या ठिकाणी घेतलं, कोणत्या दिवशी घेतलं, किती वाजता घेतलं, त्यानंतर तिथं कुठले शेतकरी उपस्थित होते, त्यानंतर ग्रुप डिस्कशन लीडर आणि चेअरमनचं नाव लिहायचं आणि त्यानंतर ग्रुप डिस्कशन मधले जे काय पुढं मांडण्यात येणारे जे काय पॉईंट असतील तर ते पॉईंट तिथे तुम्हाला मांडावे लागतील. मेजर अँड इम्पॉर्टंट पॉईंट, कन्क्लुजन अँड रिमार्क ऑफ द ग्रुप डिस्कशन. तर अशा पद्धतीनं आपला हा दुसरा एक्झरसाइज आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण हँडलिंग अँड यूज ऑफ डिजिटल कॅमेरा हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. नाव all of you complete this one assignment or practical work within this week or within completing of this week and immediate submit to our extension group. आपल्या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं ग्रुप डिस्कशनचा विषय निवडा. कधी तुम्ही ग्रुप डिस्कशन करत आहात, कुठं करत आहात, कसं करत आहात, विषय कुठले आहेत, तर या गोष्टी सगळ्या तिथं नमूद करा आणि ग्रुप डिस्कशन कम्प्लीट करा. ओके, नाउ वी स्टॉप हिअर for further process. Thank you for participating here and attending the meeting.